संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील अग्रणी जगविख्यात साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 55व्या स्मृतिदिनानिमित्त साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकातील अण्णाभाऊंच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव। पृथ्वी ही नागाच्या फण्यावर तरली नसून कष्टकरी आणि श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे असं ठणकावत मनामनात क्रांतीची ठिणगी पेटवणारे शोषितांच्या उत्थानासाठी आपले आयुष्य वाहिले। साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादनासाठी अनुयायांनी गर्दी केली होती। त्या निमित्ताने सामाजिक, साहित्यिक आणि राजकीय वर्तुळातून त्यांच्या विचारांचा जागर केला जात आहे। सोशल मीडियामध्ये त्यांचे विचार शेअर केले जात आहेत। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त मुलाणी, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाचे संस्थापक उत्तम प्रकाश खंदारे, विद्यमान अध्यक्ष खंडू बनसोडे, युवराज पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले। दरम्यान सकाळपासूनच विविध संस्था, राजकीय पक्ष आणि समाज बांधवांनी अभिवादन केले। यामध्ये सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल, जिल्हा उपाध्यक्ष महेश कोठे, जिल्हा अध्यक्ष बळीराम साठे, प्रमोद गायकवाड, अजित पात्रे, शंकर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट शहराध्यक्ष संतोष पवार, जुबेर बागवान, प्रमोद भोसले, संगीता जोगधरकर, प्रशिक सामाजिक संस्थेचे सुशील सर्वदे, शिवम सोनकांबळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष नागेश रणखांबे, विजय सोनवणे, सचिन शिंदे, जीएम मागासवर्गीय संस्थेचे शशिकांत गायकवाड, हर्षवर्धन बाबरे, आप्पा बगले, आप्पा गायकवाड, दत्ता शिंदे, पीबी ग्रुप, मातंग युवक संघटना, स्वराज्य मातंग समाज, नवरत्न तरुण मंडळ, एमके मित्र परिवार, यूके ग्रुप, आरसी ग्रुप, एकता ग्रुप आदी मंडळांनी अभिवादन केले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।